मी घोषणा केलेली तुम्ही डोक्यात हाणून घेताय. आता जो वचननामा आहे त्याची कॉपी पण करताय ना. दादांनी डोक्याला हात लावून जो प्रश्न केला की देणार कुठून, तुम्ही जिथून आणलं तिथूनच मी पण देणार आहे. वहिनींच्या नावाने मी तुम्हाला द्यायचंय का? माझा कसा गुन्हा दाखल होणार? मी सरकारी नगर परिषदेचा जो इंजिनियर आहे त्या इंजिनियरला सकाळचाच उठवेल ना. दादाला 3-3 हजार करोड रुपये 5-5 हजार करोड रुपयाचा निधी बारामतीत आणायला शक्य होत आहे. दादांना SC STचा 14,000 करोड रुपयाचा निधी वळवता शक्य आहे. मग काळूराम चौधरी 1 BHK का देऊ शकत? खांबावर टाकतात का ती मलिदा गँगवाली? बारामती नगरपालिकेचं 40 कोटीचं बजेट आहे. मग 64 करोडचं वाचनालय कसं काय बांधताय? दादाचा एक पण उमेदवार पतारीवाला दाखवा, सर्वसामान्य दाखवा, भाजीवाली दाखवा, रिक्षावाला दाखवा. सगळे मलिदा गँगवाले निवडून दिलेत, म्हणजे ते निवडणुकीला उभे केलेत. तुम्ही तुमचा फोन लागत नाही, तुमचे PA कधी फोन उचलत नाही. सर्वसामान्य 2-4 जणांचे फोन तुम्ही उचलता. बारामतीकरांचं काय? माझ्या समोरचा उमेदवार तगडा कसं काय? माझा चिन्हच हत्ती आहे. हत्तीपेक्षा तगडा पण असू शकतो. मी तर म्हणतोय दादा, आता आमदारकी बी त्यांनाच दे ना. त्यांच्या घरात आहेत अजून लोक, त्यांना आमदारकी ती होणार आहे. पारदादांच्या दादा सोडले तर बाकीचे बारामतीकर स्टीलच्या चमच्यानी खात्यात, ते खातात ते सोन्याच्या यांनी. दादा खोटं बी बोलायचं नाही, कॉपी पण करायची. ही शाळा जरूर आहे, पण ती नगर परिषदेची शाळा आहे. आणि ती जी जुनी शाळा आहे ती यांना पाडायची, कारण पाठीमागे त्याच्या मोठं कॉम्प्लेक्स झालेला आहे आणि कॉम्प्लेक्स बांधणारा मलिदा गँगचा सदस्य आहे. मग वहिनीला खवळा दादांना बनाव पहिलं, कारण वहिनी पहिले माझ्या अगोदर काम करतात. दादांचे जे सल्लागार आहेत त्यांनी माझा वचननामा चोरून दादाला दाखवलेला आहे. दादा त्याच्यावरच बोलत आहे. मला काय दादांच्या बोलण्याचा राग नाही, मी त्यांचा लहान भाऊच आहे. कामगारांना मी त्या योजनेअंतर्गत कायम करणार आहे. बारामती नगर परिषद कारभारी अण्णा असताना, कारभारी अण्णा हे कारभारी नाही, हे कारभारी मुलं त्या गाड्यांवरती आहेत किंवा जे NDKच्या ह्याच्यात आहे त्यांना दिवाळीचा बोनस दिलेला नाही यांनी. आणि विशेष सांगू का त्याच्यातला आणखी विशेष काय आहे? 1 नंबरच्या गाड्या ह्या 5-6 ठिकाणी चालवल्या जातात. सर्वसामान्य बारामतीकरांना त्यातला एकही गाळा दादानी दिलेला नाही. अहो, एकाच माणसाने 25 गाड्या घेतल्यात, त्याच्यातले दादा कशाला खोटं बोलताय? 1000 गाडी आंबेडकर पुतळा ते वाबळे हॉस्पिटल दोन्ही साईडला फॅशन ट्रीट उभा करणार आहे. 2,000 रुपयाचं जरी भांडवल असेल तरी त्याचा व्यवसाय तिथं चालू करून त्याला उद्योजक, लघु उद्योजक का होईना पण काळूराम चौधरी बनवणार आहे. 3 महिन्यापूर्वी नगर परिषदेच्या अभियंत्याला लाच घेताना पकडलंय बारामतीत. केरळला जर हायवे बंद होत असतील, केरळमध्ये बंद होतात आणि बारामतीत का बंद होणार नाही? मी कविमोर पंत वरून गळतय, पोलीस स्टेशन वरून गळतय. तुम्ही सेंट्रल बिल्डिंग बघा. का हे गैरसमज आहे? महिलांना रोजगार नाही, गट आमचे झाले तर बचत त्यांची झालेली आहे. पत्रकार भवनाची आवश्यकता आहे आणि ते अत्याधुनिक असेल. त्यांनी जर हे बघितलं तर पवार साहेबांचं किंवा दादांची नाव खराब होऊ नये म्हणून मी ते अत्याधुनिक करणार आहे. तुम्ही पाहत आहात .com महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्राचा आवाज तुमच्यासाठी खास. बारामती म्हटलं की पवारांची बारामती नेहमीच उल्लेख केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात बारामतीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा चालू आहे आणि यातच काळूराम चौधरी यांनी काही घोषणा केल्या होत्या आणि घोषणा म्हणजे त्यांचा वचननामाच त्यांनी जाहीर केलेला आहे आणि या वचननाम्याच्या संदर्भात ह्या वचननामा संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत आहे. आज आपण त्यांच्या वचननाम्याच्या संदर्भात काळूराम चौधरी यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण बघतोय की कालच अजितदादा यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादीची सभा घेतलेली आहे आणि या सभेमध्ये अतिशय मिश्किल भाषेत तुमच्या ज्या घोषणा होत्या त्या घोषणांविषयी अजितदादा बोललेले आहेत. काय वाटतंय आपल्याला कालचं जे अजितदादाचं भाषण आणि त्यांनी ते तुमच्याबद्दल जे बोलले ते? आता अजितदादांनी काल जे काय माझ्यावरती टीका टिप्पणी केली, तर दादा तुम्ही नदीत 600 करोड रुपयाची दगड टाकून नदी अडवताय. तुम्ही त्या नदीच्या कडेला 97 लाख रुपयाचं टॉयलेट बांधताय. तुम्ही एक स्पीड ब्रेकर 6 लाख रुपयाचा बांधताय आणि मग मी घोषणा केलेली तुम्ही डोक्यात हाणून घेताय. बरं, माझा जो वचननामा आहे त्याची कॉपी पण करताय ना. आता काल जो दादांनी डोक्याला हात लावून जो प्रश्न केला की देणार कुठून, तुम्ही जिथून आणलं तिथूनच मी पण देणार आहे. अहो, आता 1 BHK ते सरसकट तुम्ही म्हणताय दादा. सरसकट म्हणजे तुम्हाला बी पाहिजे का?
आता तुम्हाला सरसकट म्हणजे तुम्ही बारामतीकर आहे, मग वहिनींच्या नावाने मी तुम्हाला द्यायचं आहे का? नाही, मी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं इंटरप्ट करतो की या ठिकाणी अजितदादा असतील, शरद पवार असतील, बऱ्याच वेळेस आम्ही तुमच्या भाषणातून बघत असतो की पवारांवर तुम्ही अनेक वेळा बोलत असता, त्यांनी केलेले भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न करत असता, पण जनसामान्यात अशी पण थोडीशी चर्चा चालू आहे की फक्त हे उघड होतंय, ह्यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही किंवा हे सिद्ध का होत नाही? नाही होणार ना हो. आता मला सांगा, 70,000 करोड रुपयाचा घोटाळा तर मोदी साहेबांनी सांगितलं होता. बैलगाडी भरून पुरावे फडणवीस साहेब घेऊन गेलते. आता मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांबरोबर उपमुख्यमंत्र्यांची शपथ दिली. मग आता कसा गुन्हा दाखल होणार? तर तेच सत्यता आहे, त्यांना त्यांची गरज आहे. वरती बीजेपी एकत्र आहेत आणि ते मिळून चाललेलं आहे. आता दादांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की हो कुठून देणार 1 BHK, मी तर दादा मी मागेल त्याला बोललेलो आहे की मागेल त्याला 1 BHK देईल. आता तो कसा देईल? तर 3 लाख रुपयाची जी अनुदान मिळतं ते केंद्राचं मिळतं, प्रधानमंत्री आवास योजनेचं. राज्य सरकारची रमाई आवास योजना आहे ज्याच्या 2.5 लाख रुपये भेटतात. मी 2.5 लाख रुपये CSR फंडातून आणि नगर परिषदेच्या फंडातून ते देईल आणि 2 लाख रुपये मी लाभार्थ्यांना हे करील ना. आता 10 लाख रुपये होतात हे, आणि मी ह्याच्यावरचा जो दादांचा जो फायदा आहे तो दादांचा फायदा मलिदा गँग जी आहे त्या मलिदा गँगच्या बिल्डरांना होतोय. त्या बिल्डरांना मी नाही तर काम देणार. मी सरकारी नगर परिषदेचा जो इंजिनियर आहे त्या इंजिनियरला सकाळचाच उठवेल ना आणि त्याला कामाला लावेल. तो 9 वाजता कामावर येईल, मी 9:15 9:30 येईल आणि त्याच्याकडून काम करून घेईल. मी बी फुकाट, त्याला पगार चालू आहे. मी तर बारामतीकरांचा प्रतिनिधी म्हणून घेईल. मग काम अशा पद्धतीनं मी 1 BHK देईल आणि ते शक्य आहे. दादाला 3-3 हजार करोड रुपये 5-5 हजार करोड रुपयाचा निधी बारामतीत आणायला शक्य होत आहे. दादांना SC ST चा 14,000 करोड रुपयाचा निधी वळवता शक्य आहे. मग काळूराम चौधरी 1 BHK का देऊ शकत नाही? काळूराम चौधरी देणार आहे. मोदी साहेबांची स्कीम आहे, फडणवीस साहेबांची स्कीम आहे. नगर परिषदेत बारामतीकर मला नगराध्यक्ष म्हणून निवडून देणार आहेत आणि मग मी हे सर्व करणार आहे. तुम्ही करताय तर मी पण करू शकतो. 10,000 रुपये जे द्यायच्यात 10,000. आता आपल्याकडे नगर परिषदेमध्ये हे जी दिवाबत्ती आहे, ही दिवाबत्तीची देखभाल करण्यासाठी 40 लाख रुपयाचा महिन्याचा ठेका आहे. निश्चित. मग तुम्ही मलिदा गँगला 40 लाख रुपये महिन्याला कोण खांबावर तडतात का ती मलिदा गँगवाली दिवाबत्ती बघायला? काही संबंध नाही. नगर परिषदेचा विद्युत विभाग ते बघतो, परंतु हे पैसे मलिदा गँगवाली खात्यात. मग मी त्याचे मलिदा गँगला पैसे चालले ते पैसे अडवून ते मी सर्वसामान्य बारामतीकरांना वाटणार आहे. मग मी प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये देऊ शकतो ना. तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे दिले का नाही? मग मला बारामतीकरांनी जर नगराध्यक्ष बनवलं, संधी दिली तर मी ते करणार आहे. मी करू शकतो. आता तुम्ही काल दादांनी जो ते इथं म्हणले की किती करोड हे आहे 3,300 कोटी. नाही 40 करोड रुपये बजेट आहे. बारामती नगरपालिकेचं 40 कोटीचं बजेट आहे. मग 64 करोडचं वाचनालय कसं काय बांधताय? मग या ठिकाणी दादा म्हणतात की राज्याच्या विविध योजना असतील किंवा ते आज राज्याचे नेतृत्व करतायत, बारामतीकरांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्याच्याच हिशोबाने म्हणजे त्याच्याच आधार घेऊन ते केंद्रातून असेल राज्य सरकारच्या विविध योजनातून हा निधी बारामतीकरांसाठी घेऊन येतो. मी पण आणेल ना. मला बारामतीकरांनी निवडून दिल्यानंतर मी का आणणार नाही? मोदी साहेबांकडे घेऊन जाईल. बारामती शहरातले काय आता सगळे राष्ट्रवादीचेच आहेत का, काय बीजेपीचे आहेत, काय RSSचे आहेत, काय विश्व हिंदू परिषदेचे आहेत, पण शेवटी ते बारामतीकर आहेत ना. पण असंही झालं की काल दादा त्यांच्या सभेत बोलताना दादा हे पण म्हटलेले आहेत की तुम्ही मी जे ठरवून दिलेले उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या, म्हणजे त्यांना जर निवडून दिलं तर मी तुम्हाला निधी देईल. दादाचा एक पण उमेदवार पतारीवाला दाखवा, सर्वसामान्य दाखवा, भाजीवाली दाखवा, रिक्षावाला दाखवा. सगळे मलिदा गँगवाले निवडून दिलेत, म्हणजे ते निवडणुकीला उभे केलेत. सर्वसामान्य बारामतीकरांचं काय दादा, ज्यांनी तुम्हाला मतदान करून एवढ्या मोठ्या जबाबदारीवरती बसवलेलं आहे, त्या बारामतीकरांचं काय? त्या बारामतीकरांचं हित कोण बघणार? तुम्ही तुमचा फोन लागत नाही, तुमचे PA कधी फोन उचलत नाही. सर्वसामान्य 2-4 जणांचे फोन तुम्ही उचलता. बारामतीकरांचं काय? इथल्या व्यापाऱ्यांचं काय? इथल्या सर्वसामान्यांचं काय? निश्चितपणे. परंतु आता हा दादांचा विषय झाला. दादा राज्याचं नेतृत्व करतात, कदाचित त्यांच्याकडे वेळ नसेल, पण या ठिकाणी आता तुमच्या विरोधात दादांनी जो उमेदवार दिलेला आहे सचिन सातव, की त्यांच्या घरात ऑलरेडी 2
ते 3 वेळा नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे. बारामती बँकेचे ते आता सध्या विद्यमान चेअरमन आहेत या ठिकाणी. एवढा मोठा उमेदवार आता तुमच्या समोर दादाने आव्हानात्मक उभा केलाय आणि त्यातच असं झालंय की 8 नगरसेवक हे बिनविरोध झालेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर तुम्ही एकटे लढतायत, कारण आता सगळे युती महायुती वगैरे सगळं त्यांच्या बाजूने. काय वाटतंय, तुम्ही हे जे तुमच्या पुढे संकट आहे त्याला सामोरे जाऊ शकाल का, किंवा ह्या शर्यतीत तुम्ही टिकणार आहेत का? नाही, माझ्या समोरचा उमेदवार तगडा कसं काय, माझा चिन्हच हत्ती आहे. हत्तीपेक्षा तगडा पण असू शकतो, नाही असू शकत ना. आणि मी तर म्हणतोय दादा, आता आमदारकी बी त्यांनाच दे ना, त्यांच्या घरात आहेत अजून लोक, त्यांना आमदारकी ती होणार आहे. तुमचा आमदारकी तीच डोक्यात आणणार आहे. तुम्ही सगळंच त्यांना द्यायला लागलाय, सगळंच त्यांना देणार, तर मग सर्वसामान्य बारामतीकर काळूराम चौधरींना नगराध्यक्ष करणार आहेत निश्चितपणे. आता आपण जरा थोडंसं तुम्ही सर्वसामान्यांसाठी जे तुमचा वचननामा घेऊन आलेला आहे त्याच्याविषयी एका मुद्द्यावर आपण चर्चा करू. मी या ठिकाणी पाहतोय की तुमच्या वचननाम्यात तुम्ही असं लिहिलंय की मातोश्री लक्ष्मीबाई भाऊराव पाटील घरचा डबा या ठिकाणी योजना तुम्ही आणणार आहे. ही योजना उपाशी आहे म्हणून नाही, बारामतीकर उपाशी नाही. बारामतीकर कोण, सगळेच बारामतीकर म्हणजे पारदादांच्या दादा सोडले तर बाकीचे बारामतीकर स्टीलच्या चमच्याने खातात, ते खात असतील सोन्याच्या यानी. पण आमच्याकडल्या ज्या महिला आहेत, ज्या फर्स्ट शिपला गेल्यानंतर त्यांच्या घरातले जे लोक आहेत त्यांना उपाशी राहावं लागतं, म्हातारे असतात, लहान मुलं असतात. आणि मग म्हणून मी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या नावानं बारामती शहरात 10 ठिकाणी 10 रुपयात पोटभर जेवण सुरू करणार आहे. आता तुम्ही 80 करोड लोकांना मोदी साहेबांनी धान्य फ्री दिले का नाही, मग मी बारामतीत 10 रुपयात जेवण का देऊ शकत नाही? कोण आहे, कोण नाही म्हणतंय असं होऊ शकत नाही? मी देऊ शकतो ना. मोदी साहेब जर 80 करोड लोकांना धान्य फ्री मध्ये देत असतील तर मी देऊ शकतो ना ते. निश्चितपणे. तुमच्या पुढच्या योजनेत तुम्ही या ठिकाणी म्हणताय की तुम्ही महात्मा फुले शिक्षण सन्मान योजना आणणार आहेत. कालच्या भाषणात तर दादा म्हटले की आपण बारामतीमध्ये सीबीएसईच्या धर्तीवर आपली जी बारामतीची नगरपालिका आहे ती सीबीएसईच्या धर्तीवर त्यांची शाळा उभारू. बारामतीमध्ये आधी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑलरेडी शिक्षण मी बारामतीत चालू केलेले. बारामती हा शिक्षणाचा हब झालेला आहे. आणि मग या ठिकाणी बारामतीच्या जर तसं पाहिलं तर शिक्षणाचा मुबलक सोयी वगैरे आहेत, पण तुम्ही देखील या ठिकाणी म्हणताय की महात्मा फुले जनसन्मान योजना आणणार आहे. म्हणजे नेमकी काय ही योजना आहे आपली? हा वचननामा अगोदरच आहे दादा. खोटं बी बोलायचं नाही, कॉपी पण करायची नाही. माझी कॉपी करताय तुम्ही. आणि तुम्ही कुठल्या तुमच्या संस्थेत कुठं देता? तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाला जे ऍडमिशन घ्यावं लागतं नर्सरीत, त्याला 35,000 रुपये दिल्याशिवाय घेतच नाहीत. आणि त्याच्यासाठी बी मलिदा गँगच्या लोकांकडे त्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना 5-6 हेलपाटी मारावे लागतात. तेव्हा कुठं त्याचं सगळं बघितलं जातं, ह्यो कुठं ह्याला चांगला आहे का त्याला चांगला आहे का, मग त्याचं काम केलं जातं. आता सीबीएसई बोर्डाची शाळा दादाची खोटं बोलतात आणि त्यांचा उमेदवार बी खोटं बोलतोय. तुम्ही ज्या शारदा प्रांगणमध्ये म्हणताय ना की ही सीबीएसईची, ती सीबीएसईची शाळा नाही, ती शाळा जरूर आहे पण ती नगर परिषदेची शाळा आहे. आणि ती जी जुनी शाळा आहे ती यांना पाडायची, कारण पाठीमागे त्याच्या मोठं कॉम्प्लेक्स झालेला आहे आणि कॉम्प्लेक्स बांधणारा मलिदा गँगचा सदस्य आहे. त्याला फायदा होण्यासाठी इकडे पार्किंग करायचंय. पलीकडल्या बाजूला आंबेडकर स्टेडियम आहे आणि अलीकडल्या बाजूला शारदा प्रांगण आहे. समोर ती 5 नंबर आणि 7 नंबर शाळा आहे, ते पाडायच्यात आणि ती शाळा इकडे घेणार आहे. तुम्ही खोटं बोलताय दादा, तुमचा उमेदवार बी खोटं बोलताय, तुम्ही खोटं बोलताय. योजना मी जाहीर केली ना, ती मी जाहीर केलेले 20 प्रभागामध्ये सीबीएसईच्या शाळा ओपन करणार अमेरिकेच्या धर्तीवर. आणि ते करून दाखवेल ना मी. तुम्ही बारामतीकर मला संधी देणार आणि मी ते करणार आहे. मला नगर परिषदेचा शिक्षण मंडळाचा सांगा, मग तुम्ही सांगा बरं आतापर्यंत किती, या 9 वर्षात शिक्षण मंडळाला किती खर्च केलाय हे अजितदादांनी सांगावं. निश्चित. आपण आता पुढच्या मुद्द्यावर जाऊ तुमच्या, की तुम्ही मुक्ता साळवे लाडकी ताई स्वप्नपूर्ती योजना आणलेली आहे. आता जर बघितलं तर ह्यांची लाडकी बहीण योजना अतिशय यशस्वीरित्या झालेली दिसत आहेत. अनेक लाडक्या बहिणी आहेत, ह्या अनेक लाडक्या बहिणी त्यांना मतदान करत असताना दिसत आहे. आता तुमची ही योजना काय असणार आहे नेमकी? कशा पद्धतीने बारामती नगरपालिकेत ही योजना कार्यान्वित होणार आहे? बघा, बारामतीला आपल्याला करायची हरित. येस. केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, मग ते हार्वेस्टिंगच्या असेल किंवा सोलरच्या असेल, ह्या योजना जी सोसायटी राबवल त्या सोसायटीतल्या प्रत्येक प्लॉट मधील महिला भगिनीला मी इलेक्ट्रॉनिक्स
स्कूटी देणार. मग ती स्कूटी मी योजनेतूनच देणार आहे ना. निश्चित आणि निश्चित. तुमचं यांचं म्हणजे ताईचं किंवा दादाची किंवा कुणाची ज्यांच्या इलेक्ट्रॉनिक कंपन्या आता सर्वसामान्य बारामतीकरांच्या नाहीत, तुमच्या सहित तुमचा धंदा पण होणार आहे ना माझ्यामुळं. मी आणणार आहे, मी करणार आहे ते. मी योजनातून बारामतीकरांनी योजना राबवायच्या, बारामतीकरांनी केंद्राची योजना राबवायची, राज्याची योजना राबवायची. मी तुम्हाला नगर परिषदेची योजना देणार आहे. निश्चित निश्चित. अतिशय छान योजना आहे तुमची, की ज्या ताईंना जर आज अशा पद्धतीची स्कूटी मिळाली तर पेट्रोलची बचत होणार आहे, पर्यावरणाची जी हानी होती ती पर्यावरणाची हानी या ठिकाणी थांबणार आहे आणि त्या ताईच्या चेहऱ्यावर आनंद होणार आहे, कारण तिला स्कूटी मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं. आणि वहिनींचं जे काम आहे तेच मी पुढे करतोय. वहिनी सगळ्या बारामती तालुक्यात आणि बारामती शहरात झाडं तर लावतात. मग निश्चित. तेच काम मी करणार आहे. आता तुम्ही मग वहिनींना खवळा, दादांना बनाव पहिलं, कारण वहिनी पहिले माझ्या अगोदर काम करतात. त्यांना बोला, मग मला नका बोलू. मी करून दाखवतो, तुम्ही फक्त माझ्यावरती बारामतीकरांनी विश्वास ठेवायचा. निश्चितपणे. तुम्ही आणखी पुढे एक योजना या ठिकाणी म्हणले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कुटुंब आधार योजना. या योजनेच्या अंतर्गत तुम्ही सोलर सिस्टमवर बोलताय, म्हणजे सोलर एनर्जी आहे ना, सौर ऊर्जा आहे. नेमकी काय कन्सेप्ट आहे ही तुमची? हो, बारामतीला जर पोल्युशन मुक्त करायचं असेल, प्रदूषण मुक्त करायचं असेल, ही दादाचीच योजना आहे. माझी कुठं योजना आहे? दादा सारखं आल्यानंतर झाड जर जाळलेलं असेल तर दादा ठेकेदाराला काय करतो? पण याच्यासाठी काल दादांच्या सभेत दादांनी असं म्हटलंय की इथं कारेटी गावामध्ये काही एकर जागा घेतलेली आहे. त्या जागेवर अजितदादा सौर प्लांट टाकणार आहे आणि तिथून वीज आहे ही बारामती शहराला आणली जाणार आहे. आणि बारामती शहरावर जो विजेचा म्हणजे नगरपालिकेवर जो विजेचा अतिरिक्त भार येतोय, तो विजेचा अतिरिक्त भार म्हणजे ते बिल कमी करणार आहे आणि बारामतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ही योजना कार्यान्वित करणार आहे. म्हणजे दादांचं विजन तर सेम त्या पद्धतीने दिसते. दादा या पद्धतीने कामही करायला लागलेले आहेत. दादांचे जे सल्लागार आहेत त्यांनी माझा वचननामा चोरून दादाला दाखवलेला आहे. दादा त्याच्यावरच बोलत आहे. दादा मी जे वचननाम्यात दिलेलं आहे ते दादा बोललेत काल सगळं तिथं. दादा जे बोलले, मला काय दादांच्या बोलण्याचा राग नाही. मी त्यांचा लहान भाऊच आहे, बारामतीकर आहे, आणि मला त्यांचा काय राग नाही. परंतु दादा तुम्ही करता तर मी का नाही करू शकत? बरं, तुम्ही 4 वेळा अर्थमंत्री आहे, मी बहुजन समाज पार्टीचा राज्यात महासचिव आहे, 4 वेळा उत्तर प्रदेशासारखी सत्ता, म्हणजे प्रशासनाचा अनुभव आहे ना आम्हाला. आणि माझ्या वरिष्ठ आदरणीय बहीण कुमारी मायावती जे असतील, आकाश आनंद साहेब असतील, किंवा आमचे खासदार असतील, माझे आमदार असतील, किंवा माजी खासदार, माझे आमदार, हे लोक मला मार्गदर्शन करणार आहेत ना. महाराष्ट्रातल्या म्हणजे आमचे जे बामसेफ आहे, BSP वाले आहेत, हे अतिशय हुशार आहे. समाजामध्ये जे उच्च शिक्षित लोक आहेत तेच बसपाचा कॅडर आहे. आमच्याकडे तयार आहे. आम्हाला दादांना जेवढा अनुभव आहे त्याच्यापेक्षा जास्त सरकार चालवण्याचा अनुभव हा BSP ला आहे. निश्चित. आपण आता पुढच्या योजनेकडे बघूया. तुम्ही नारायण मेघाजी लोखंडे कामगार हक्क योजना बोलले. म्हणजे या ठिकाणी आता बघतोय कामगार हक्क योजना तुमची ठीक आहे, पण ह्या बारामतीकरांना लोकांना कामच मिळत नाही हाताला. आधी त्यांच्या हाताला काम मिळावं. बरेच वेळेस तुमच्या आम्ही भाषणातून पाहिले की बारामतीकरांना काम मिळत नाही, बारामतीकरांना नोकऱ्या नाहीत. तर कदाचित त्या नोकऱ्यांवर विचार होणं गरजेचं आहे. तुम्ही या ठिकाणी हा कामगार हक्क योजना आणली, नेमकी ही काय योजना आहे तुमची? बघा, आपल्या नगर परिषदेमध्ये एक ठेका आहे कचरा उचलायचा. मी मध्यंतरी नगरपालिकेमध्ये जो कचरा टाकला होता जो ठेकेदार आहे तो मलिदा गँगचा सदस्य आहे. 1,45,00,000 रुपये महिन्याला बारामतीकरांचं त्या NDK नावाच्या खाजगी ठेकेदाराला जातात. कर्मचारी आमचे, गाड्या नगर परिषदेच्या, त्याच्याकडचे 450 कर्मचारी ह्याच्यावर आहेत, कॉन्ट्रॅक्टवर. ते सगळे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे आहेत. म्हणजे शक्यतो त्याच्यातले 90% जे आहेत ते SC समाजाचे आहेत, 10% OBCचे आहेत. आणि मग हे जे लोक काम करणार आहेत, या कामगारांना मी त्या योजनेअंतर्गत कायम करणार आहे बारामती नगर परिषद. यापूर्वी केलेलं आहे. यापूर्वी म्हणजे कारभारी अण्णा असताना, कारभारी अण्णा हे कारभारी नाही, हे कारभारी अतिशय आपल्या बारामती नगर परिषदेचे असे काही नगराध्यक्ष होऊन गेलेत. खरंच त्यांनी काम केलेलं आहे. मग कारभारी असतील, कारभाऱ्यांनी ही योजना ऑलरेडी राबवलेली आहे. पूर्वी माझ्या विरोधातले जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत,
त्या उमेदवारांचे आजोबाच आहेत ते त्यांनी राबवलेलं आहे. आणि आमच्या लोकांना जे कॉन्ट्रॅक्टवर होते त्यांना कायम करण्याचं आता आम्ही लढून म्हणजे मी असेल किंवा आमचे लोक भाईजी सोनवणे असेल किंवा धीरज लालबिगे वकील आम्ही ते लढून केलेले आहेत ना, काय लावलेले आहेत, आम्ही ते पण करू शकतो. नाही, निश्चितपणे ह्याच्यात जर आपण आता असं पुढे पाहिलं की बऱ्याच वेळेस ना ही जी बारामतीची जी एनडीके संस्था आहे ना याच्यावर तुम्ही आक्षेप घेताना दिसता. मध्ये एकदा तुम्हीच स्वतः ते बारामती भिगवण रोडला एक ऍक्सिडेंट झाला होता, त्यांच्या गाडीविषयी जी काही बरीचशी माहिती तुम्ही बाहेर काढली होती की त्या गाडीला ड्रायव्हरला लायसन नाहीये, गाडीची कागदपत्र नाहीये किंवा त्यांच्या कामगारांविषयी पण अनेक आक्षेपार्ह गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतात. तुम्ही त्याच्यावर आवाज उठवताय. काय नेमकं हे खरं आहे का? हे कितपत सत्य आहे? अहो सत्य आहे. तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी एनडीके झाडायला महिला आहेत, जे मुलं त्या गाड्यांवरती आहेत किंवा जे एनडीकेच्या ह्याच्यात आहे त्यांना दिवाळीचा बोनस दिलेला नाही यांनी. त्यांच्याकडनं काम करून घेतात आणि पगार बी दिला जात नाही. पगारासाठी त्यांना आंदोलन करावं लागलं. हे बारामतीनं बघितलंय. आता तिथं ज्या गाड्या कचरा वाहतात त्या कचरा आता ह्या एनडीकेचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते एकाच बारामतीत नाही, 7-8-10 जिल्ह्यात, महानगरपालिकेत, नगर परिषदेमध्ये. आणि विशेष सांगू का त्याच्यातला आणखी विशेष काय आहे, एकाच नंबरच्या गाड्या ह्या 5-6 ठिकाणी चालवल्या जातात. ह्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. म्हणजे बारामतीकरांनो ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या एजन्सीच्या अंतर्गत आपली धुरा दिली जाते त्या एजन्सीवर काळूराम चौधरी खूप मोठे आरोप करतात. आरोपच नाही तर त्यांच्याकडे त्याचे काही पुरावे देखील आहेत. निश्चितपणे ह्याच्यावर विचार करण्यासारखं आहे. आपण जरा थोडंसं आणखी पुढे जाऊ तुमच्या वचननाम्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही असं सांगितलं की कमर्शियल गाळे धारकांना त्यांच्या आकारामध्ये सुधारणा करून कमी दरामध्ये हे जे गाळे आहेत ते गाळे तुम्ही उपलब्ध करून देणार आहेत. पण हे जर असं पाहिलं तर आता सध्या बारामतीमध्ये खूप मोठं एक व्यापारी संकुलन दादा बांधतायत. रस्त्यात जे सुशोभीकरण केले त्याच्यामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने दादांनी जे हे करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी काही गाळे उभारलेले आहेत. तर या संदर्भात आणि याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? दादांनी जे बारामतीत गाळे उभा केलेत तो कुठल्याही सर्वसामान्य बारामतीकरांना त्यातला एकही गाळा दादांनी दिलेला नाही. मलिदा गँगचे सदस्य मी दाखवतो तुमच्याकडे. नाही तर तुम्ही त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना आता दादाला टाइम नसेल तर त्या उमेदवाराला घेऊन या, मी त्यांना घेऊन जातो. त्यांच्या बरोबर जे नगरसेवक आहेत त्यांचे गाळे लाईनीने नाहीत ना, लाईनीने त्यांना गाळे भेटल्यात. सर्वसामान्य बारामतीकरांचं काय, तुम्ही गाडा लावू देत नाही पतारीवाल्यांना. निश्चितपणे म्हणजे पतारीवाल्यांचे तर ज्यावेळेस हे गाळे सुरू झाले ना त्याच्यानंतर पतारीवाल्यांची अवस्था खूप बेघर झाली ना. अक्षरशः त्यांना जगणं मुश्किल झालं. बारामतीतील पतारीवाल्यांसाठी गेल्या 15 वर्षापासून काळूराम चौधरी लढतोय. आज नगर परिषदेच्या हॉकरची समिती आहे त्याच्या गॅजेटेड सदस्य मी आहे. माझ्या बरोबर माझे 7 सहकारी आहेत ज्या हातगाडी पतारीवाले आहेत. त्याच्यावरती माझ्या एवढं काम कुणीच केलेलं नाही. आता दादाला वाईट वाटतं म्हणून आमचं पोट नाही का, गरीबाला पोट नसतं. पण दादांनी कालच्या सभेत हे पण म्हणले की तुम्ही ते म्हणजे हे हॉकर्स झोन मी तयार करतो आहे, तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला पर्यायी जागा देतोय, हॉकर्स झोन देतोय. मग दादा देणार आहेत, त्यांचा प्रश्न सोडवणार आहेत दादा. अहो एकाच माणसाने 25 गाळे घेतल्यात त्याच्यातले दादा कशाला खोटं बोलताय? दादा खोटं बोलतात राव. एकाच माणसाने घेतल्यात, यांच्या नगरसेवकांच्या गाळे आहेत. त्याला गरुड बागेत त्या कॅनेलच्या कडेला त्या तिकडे तळ्याकड मी कुणी घेतल्यात गाळे ते दाखवतो. बरं तुम्ही विचारा, माहितीच्या अधिकारात कुठल्या बारामतीकरांनी विचारा की गाळे कोणी विकत घेतल्यात. त्यांचे नाव बघा कोण आहे ती. नगरसेवक, मलिदा गँगचे सदस्य आहेत, सर्वसामान्य बारामतीकरांना. बरं एक गाळा केवढ्याला गेलाय? एक 14.5 गेलाय, एक 13.5 गेलाय. 6.5 लाखाच्या पुढे गाळे गेलेत. आता सर्वसामान्य बारामतीकरांना हे परवडणार आहे का? दादा सर्वसामान्य बारामतीकरांसाठी त्याचा फायदा झालाय का? बिलकुल झालेला नाही. तर मलिदा गँगला फक्त फायदा झालेला आहे. त्याच्यामुळं मी जी स्कीम उभा करणार, मी तांबरा इथल्या प्रत्येकाला 1000 गाळे, आंबेडकर पुतळा ती वाबळे हॉस्पिटल दोन्ही साईडला फॅशन ट्रीट उभा करणार आहे. 2000 रुपयाचं जरी भांडवल असेल तरी त्याचा व्यवसाय तिथं चालू करून त्याला उद्योजक, लघु उद्योजक का होईना पण काळूराम चौधरी बनवणार आहे. शिक्षणाच्या ह्याच्यात असेल किंवा व्यापारीच्या. माझी शिक्षण माझी अभ्यासिका आहे आमराईत. ज्या आमराईत
आम्ही अभ्यासिका केली, त्या मान्यवर कांशीरामच्या अभ्यासिकेतील 6 मुलं क्लास 1 अधिकारी बनवल्यात. आता काही नसताना मी ते निश्चितपणे ही केलं. अभिमानाची गोष्ट आहे मग हे निश्चितपणे. पण करणार मी दादाला पण आता सांगा. ते ज्यावेळेस हे दादा हॉकर झोन करणार आहेत, हे हॉकर झोन कुठे केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? जसं तुम्ही सांगताय की आंबेडकर पुतळ्यापासून जो वाबळे हॉस्पिटल आहे तिथपर्यंत, म्हणजे तुम्ही अगदी शहराची मोक्याची जागा सांगताय. अशा कुठल्या जागा आहेत चांगल्या की जिथं हॉकर झोन होऊ शकतो? आता नगर परिषदेने मीच पाठपुरावा केलाय. 10 पूर्वी जे झोन केले ते शहरातले होते. आता शहराच्या बाहेर नेताय तुम्ही. आता शहराच्या बाहेर लोक कोण येणार आहेत? मी शहरात करणार आणि शहरातच करणार. कारण जिथं गर्दी तिथंच व्यवसाय होणार आहे. गर्दी नसताना व्यवसाय होऊ शकत नाही त्या हा, ठिकाणी. बरोबर आहे ना. आणि बघा त्याच्यासाठी इकडं तुम्ही 15 लाख घेतलंय ना, मी 1 रुपया घेणार नाही. SC OBC आणि मायनॉरिटी यांना तर फ्री असेल. ओपन वाल्यांना जर घ्यायचं असतील तर त्यांना नॉमिनल त्याच्यात फी असेल. नॉमिनल पैसे भरावे लागतील पण नॉमिनल असतील ओपन वाल्यांना. म्हणजे त्याच्यात कुठं भेदभाव नाही. ओपन वाल्यांना पण का जेवढी यांना समजा 1000 रुपये आम्ही SC OBC मायनॉरिटीला दिली तर यांना फक्त 2000 असेल. निश्चितपणे. तुमच्या अजून एका या ठिकाणी वचननाम्यात मी पाहतोय की बारामतीचा जो नगर रचना विभाग आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस बांधकामाच्या वेगवेगळ्या परमिशन्स घेतल्या जातात. ह्या परमिशन तुम्ही फेसलेस करणार आहात असं बोलतायत. नेमकं काय का गरज आहे? आता सध्या नगर रचना विभाग तर व्यवस्थितरित्या काम करतोय. का तुम्हाला वाटतंय की हे फेसलेस केलं पाहिजे? 3 महिन्यापूर्वी नगर परिषदेच्या अभियंत्याला लाच घेताना पकडलंय बारामतीत. 3 महिन्यापूर्वी बारामती नगर परिषदेचा टीपीचा जे ऑफिस आहे हे भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. ठराविकच बिल्डरांच्या लगेच फायली कशा मंजूर होत्यात. सर्वसामान्य बारामतीकरांनी तिथं अर्ज करायचा हा, त्याचं बांधकामात लवकर चालू होऊ देत नाही. मग तिथं ज्यावेळेस मलिदा त्या अधिकाऱ्याला देऊ त्यावेळी त्याला त्या सर्वसामान्य बारामतीकराचं काम होतंय. मग ह्याच्यासाठी पहाटेचं कोण उठणार? या सर्वसामान्य बारामतीकराचं कामच सकाळचं झालं पाहिजे. त्याच्याकडून लाच दिली नाही पाहिजे किंवा घेतली नाही पाहिजे. ह्याच्यासाठी काम फक्त मी करू शकतो, दुसरा कुणीही करणार नाही. निश्चितपणे. बरेच वेळेस आता सगळे राजकीय पक्ष आहेत ना YM ह्या फॅक्टरवर काम करतात. Y म्हणजे युवक आणि M म्हणजे महिला. आता या ठिकाणी म्हणताय की प्रत्येक वार्ड तिथं स्वतंत्र मुलींची व मुलांची वायफाय युक्त AC अभ्यासिका करणार, त्यांच्यासाठी ग्रंथालय देणार, प्रत्येक वार्डमध्ये मोफत डे केअर सुविधा करणार आहे. नेमकं याकडे तुम्ही कसं पाहता आणि ह्या का करावे असं तुम्हाला वाटतंय बारामती नगरपालिकेत? बारामती इथल्या सर्वसामान्य जनतेला मी आवाहन करेल, आपण वेळ काढून आमराई मधील भीमनगर समाज मंदिर मध्ये यायचं आहे आणि तिथं मी बहुजन नायक मान्यवर कांशीरामच्या अभ्यासिका चालू केलेले आहे. ज्या अभ्यासिकेतून पोरं 6 मुलं तर अधिकारी झालेत. आणि आता पूर्वी आमराईत काय असायचं की लहान मुलगा ज्यावेळी बाहेर येताना रोडवर खेळताना त्यावेळी तो म्हणायचा की मी मोठा होऊन मेंबर होणार. आता आमराईतली पोरं म्हणत नाहीत मी मेंबर होणार नाही. आता आमराईतलं पोरग म्हणतंय मी साहेब होणार. कारण मी त्या 6 मुलांची आंबराईच्या त्या गल्लीबोळातून वाजत गाजत घोड्यावर बसून मिरवणूक काढून त्या पोरांसमोर आदर्श उभा. अतिशय छान हे काम आहे आणि मी केलंय ते. हे तर केलेलं आहे, मी दाखवतो. यानंतर बरेच तुम्ही याकडे पुढे म्हणतात की आता बारामतीचा विकास खूप झालेला आहे. बारामतीचा विकास झाल्यामुळं बारामतीच्या बाहेरून लोक बारामतीत राहायला यायला लागलेले आहेत आणि बारामतीतील जी लोकसंख्या आहे किंवा रहदारी ही वाढलेली आहे. आणि बारामतीकरांना जर आता सगळ्यात मोठा प्रश्न कुठला भेडसावत असेल तर ट्रॅफिक. आणि तुम्ही ट्रॅफिकच्या समस्येवर या ठिकाणी बोललाय की ट्रॅफिकची समस्या किंवा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 10 रुपयामध्ये संपूर्ण शहरभर इलेक्ट्रिक बसचा प्रवास तुम्ही सुरू करणार आहे. काय नेमकी ही योजना आहे आणि ही योजना कितपत यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतं? हा, होती ना. केरळला जर हायवे बंद होत असतील, केरळमध्ये बंद होतात आणि बारामतीत का बंद होणार नाही? मी ऑलरेडी केलत्या त्या. परत आता या मलिदा गँगवाल्यांनी काहीतरी हे करून, परंतु बारामती शहरात आज बी हायवा येत नाही काळूरामच्या भीतीने. आणि मी ते जी योजना सांगितलेली आहे, ट्रॅफिकला जर बंद करायचं असेल त्या ह्याच्यात तर शहराच्या बाहेर आपण मोठे पार्किंग करू ना. आज तुम्ही बारामती नगर परिषदेने गणेश भाजी मंडईच्या वरती पार्किंग करोडो रुपयाचं बांधलंय. चला एक गाडी लावलेली दाखवा बरं. त्याचा ठेका कुणाला दिलता तुम्ही? मी सांगू शकतो ठेका त्याचा. म्हणजे तो पण ते झालंच नाही ना. तुमची कामं फसलेली आहेत. तुमच्या शहरात दादा तुम्ही जेवढ्या बांधकामं केलेले आहेत ते फक्त एकदा तुम्ही सर्वसामान्य बारामतीकरांना आणि पत्रकारांना घेऊन बघा. आणि ते तिथलं नाट्यगृह कविमोर पंत निश्चित वरून गळतय.
हा. पोलीस स्टेशन हा. वरून गळतंय. तुम्ही सेंट्रल बिल्डिंग बघा. म्हणजे असं काय निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी झालेलं आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? अहो ह्याच्यातला प्रत्येक आहे ना, प्रत्येक इंजिनियर बिल्डर हा मलिदा गँगचा सदस्य आहे. आणि त्या मलिदा गँगच्या सदस्यांनी त्यालाच कामं भेटते. तो सर्वसामान्य आमच्या बारामती नगर परिषद मध्ये जे ठेकेदार आहेत ठराविकच आहे. तुम्ही कुठले बी आता पोरं बेरोजगार आहेत, शिकतात, विद्याप्रतिष्ठानला शिकतात, टिश्यू कॉलेजला शिकतात, शिक्षण घेतात, इंजिनिअरिंगला शिकतात. शिकल्यानंतर त्यांना रोजगार नाही आणि रोजगार नसल्यामुळं एखादा तरुण तो ज्यावेळी लायसन काढतो गव्हर्नमेंटचा आणि तो ठेका भरण्याचं बघतो तेव्हा बिलोवर काम कोण देतं इथं? येस, मी थोडंसं इंटरप्ट करतो तुम्हाला की या ठिकाणी तुम्ही असं म्हणताय की उद्योजक व व्यावसायिक कंत्राटदारांसाठी फायदेशीर अशी केंद्र सरकारच्या DCR या तत्वावर आजारावर LBR या नवीन लोकल बिल रिक्वायरमेंटची ही अट सर्व कंत्राटदारासाठी लागू केली जाईल, जेणेकरून स्थानिक इलेक्ट्रिशियन, वेल्डर म्हणजे एक सर्वसामान्य जे छोटी मोठी कामं करणारे लोक आहेत ना, यांना कुठंतरी तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण कंत्राटदार तर मोठे होतातच, पण ज्यांच्यामुळे हे कंत्राटदार मोठे होतात ना, यांच्याकडे कुणाचं लक्ष जात नाही. आणि ते म्हणजे इलेक्ट्रिशियन असेल, वेल्डर असेल, फिटर असेल, प्लंबर असेल, वाहतूक व्यावसायिकदार असेल, पेंटर असेल. खरं यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही इकडे लक्ष दिलंय, कशा पद्धतीने ह्यांना तुम्ही न्याय देणार आहात? बघा, आपल्या अजित दादांनी 600 करोड रुपयाची नदीत दगड टाकली. ती दगड जर आमच्या वडार समाजाकडनं घेतली असती तर कमी पैशात झाले असते ना. तुम्ही दुसरीकडनं कशाला मागावताय? मी इथल्याच लोकलला देणार. वेल्डर माझा इथला असेल, त्याचं बिल असेल तर ती कॉन्ट्रॅक्ट त्याला असेल. पेंटर माझा बारामतीतलाच असेल, त्याचं बिल तो देईल आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल. आता ठराविक लोकांना जी ठेकेदारीचा नगर परिषद, पंचायत समिती किंवा हे एकंदरीत सरकारच्या ठेका दिला जातो. मी त्या ठराविक मलिदा गँगच्या ठेकेदारांना बाहेर काढील, ब्लॅकलिस्टेड करील आणि सर्वसामान्य जे आता जे सर्वसामान्य बारामतीकर आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्याचा आणि बिलो किंवा हे करून नाही तर जे रियालिटी आहे त्याच्यावर आधारित क्वालिटी जो देईल त्याला ठेका दिला जाईल निश्चितपणे. साहेब, या ठिकाणी मी असं पाहतोय की शहरातील जे धार्मिक अल्पसंख्याक आहे किंवा छोटे समूह आहेत ना, या समूहांना जे वार्षिक जे त्यांचे काही कार्यक्रम असतात ना, त्या कार्यक्रमासाठी तुम्ही नगरपालिकेचं सानुग्रह अनुदान देणार आहात असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आज नगरपालिका जे काही सार्वजनिक उपक्रम असतील किंवा धार्मिक उपक्रम असतील त्यांना नगरपालिका अनुदान किंवा निधी देताना दिसते, करते ते काम. तुम्हाला काय वाटलं की हे काम करावं? पाठीमागे म्हणजे वाढीव हद्द नगर परिषदेमध्ये आल्यापासून जळोची असेल, रुई असेल आणि तांदळवाडी हे जे ग्रामपंचायती नगर परिषदेमध्ये आल्यानंतर आणि त्याच्या अगोदर आंबेडकर जयंती, शिवजयंती आणि अण्णाभाऊ साठे जयंती, तर ह्या जयंतीलाच फक्त ते अनुदान दिलं जायचं पण ते तुटपुंज होतं. 25,000 रुपये अण्णाभाऊ साठेंना, 50,000 रुपये बाबासाहेब आंबेडकरांना, मग 4 लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराजांना, जळूचीच्या देवी त्या काळेश्वरीच्या ह्याला काही थोडेफार दिले, तांदूळवाडीला दिले. तर बारामती शहरामध्ये जे चांदशेवालीचा उरूस असेल, माळावच्या देवीचा उत्सव असेल, मोठ्याईचे ते उत्सव असेल किंवा गोगा देवाचा उत्सव असेल, या ज्या बहुजन समाजातील जे उत्सव आहेत म्हणजे बहुजन समाजातील ज्या जाती जमातींचे ज्या काय रूढी आहेत, जयंत्या असेल किंवा महापुरुष असेल, या देवाचा असेल, याला देखील आपण अनुदान देणार आहे. आणि ते तुम्ही अगोदर दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचा त्या माझ्या विरोधी लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण येत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी ते करून बसलेलं आहे. तुम्ही शहरातील जे महिला बचत गट आहे त्यांच्यासाठी इन्क्युबेशन सेंटर उभारणार आहे, एका छताखाली सर्व बचत गटांचं निर्मिती केंद्र करणार आहे. का वाटलं की आता महिला बचत गट तर बघतोय बारामतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बँका त्यांना कर्ज देतात, महिलांचं या ठिकाणी सक्षमीकरण होताना दिसतंय, त्यांना कर्ज मिळतंय, त्यांना रोजगार मिळताना दिसतंय. मग का वाटलं तुम्हाला की ह्या मुद्द्याकडे जरा थोडासा विचार करावा? गट आमचे जरूर झाले, आमच्या अध्यक्ष सचिव भांडून त्यांचे एकमेकांचे भांडण लागलेलं आहे आणि बचत त्यांची झालेली आहे. गट निश्चित त्या गटात गट झालेले आहेत आमचे, त्याच्यामुळे त्या महिलांना कुठं आहे रोजगार?
त्या महिलांना आता तुम्ही टेक्सटाईल पार्क असेल किंवा MIDCच्या महिला तर बाहेर नाही येतात. अमराईतल्या किती महिला कामाला आहेत, खंडोबानगरच्या किती आहेत, दुर्गा टॉकीत बसल्या किती आहेत, साठेनगर पंचशील नगरच्या किती आहेत, वसंतनगर गौतम नगरच्या किती आहेत, हे बघितलं पाहिजे ना. आणि इथं कुठं काय हे नाही, फक्त जाहिरात आहे होय, एक तर फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक आहे बारामतीकरांची. म्हणून मी ती योजना राबवणार आहे. शेवटी जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न जो पत्रकार बांधवांचा आहे, आमच्यासारख्या जे काम करतात मीडियाचं त्यांचा प्रश्न आहे. काल अजितदादांची सभा होती, त्या सभेमध्ये आमच्या बांधवांनी एक चिठ्ठी दादांसमोर पाठवली आणि दादांनी ती वाचली देखील. पत्रकारांसाठी बारामतीत एखादं पत्रकार भवन बांधावं ही इच्छा आम्ही गेली अनेक वर्ष या ठिकाणी व्यक्त करतोय, परंतु आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळताना दिसत नाहीये. आणि तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात सांगितले की मी अत्याधुनिक असं पत्रकार भवन बांधणार आहे. तर का तुम्हाला वाटतंय असं की पत्रकार भवन असावं, आणि आमची पण इच्छा तीच आहे? काय बोलाल या मुद्द्यावर तुम्ही? माझा संघर्षात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आहे. आणि लोकशाहीला हा पत्रकारिता हा एक प्रमुख चौथा स्तंभ प्रमुख पिलर आहे. आणि तो जर वाचला, तो त्याला जर सुखसुविधा त्याला नसल तर मग जनतेसमोर सत्य कोण मांडणार? मग जनतेसमोर सत्य जाण्यासाठी पत्रकारांना बी त्या पत्रकार भवनाची आवश्यकता आहे. आणि ते अत्याधुनिक असेल, अतिशय अत्याधुनिक असेल, त्याच्यावरती हॉल असेल, गेस्ट हाऊस पण असेल. पत्रकारांसाठी 10 पर्यंत अशा खोल्या आम्ही तिथं राहण्यासाठी जे बाहेरचे पत्रकार येतील. आता बारामतीमध्ये VIP मुवमेंट आहेत. येस. आणि मग बारामतीमध्ये VIP मुवमेंटच्या ह्याच्यात असल्यामुळं बाहेरचे विदेशातले पत्रकार सारखी संघटना आहे ती देखील या ठिकाणी येतात. विदेशातले पत्रकार बारामतीमध्ये आल्यानंतर काय होतं, त्यांनी जर हे बघितलं तर पवार साहेबांचं किंवा दादांची नाव खराब होऊ नये म्हणून मी ते अत्याधुनिक करणार आहे. त्यांनी म्हणजे माझा काही त्यांच्यावरती ही नाही, पण मी ते करून दाखवणार आहे. ते नगर परिषदेच्या माध्यमातूनच होणार आहे आणि ते मी 100% करून दाखवेल. निश्चितपणे आज आपल्यासोबत बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत कळवराम चौधरी आज आपल्यासोबत होते. आणि कळवराम चौधरींनी त्यांचा तो वचननामा आहे, जाहीरनामा आहे, तो अतिशय मिश्किलपणे आपल्यासोबत मांडलेला आहे. त्याच्यावर आपण खुली चर्चा देखील केलेली आहे. तर चौधरी साहेब, जाता जाता तुम्ही बारामतीकरांना आमच्या .com महाराष्ट्राच्या वतीने काय या ठिकाणी आवाहन कराल? मी बारामतीकरांना हात जोडून हेच विनंती करेल की मी प्रत्येक बारामतीकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु वेळेअभावी म्हणा किंवा मनुष्यबळाअभावी म्हणा, मला पोचता बी येत नसेल तर माझा आवाज तुमच्यापर्यंत 100% पोचतोय, तो पोचलेला आहे. तुम्ही स्वतः उमेदवार आहे असं समजा. आणि या बारामतीला जर मलिदा गँग पासून मुक्तता पाहिजे असेल तर काळूराम चौधरींना येणाऱ्या 2 तारखेला हत्तीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या आणि नगराध्यक्षाच्या खुर्चीवरती बसवा. मी आपल्याला आपली बारामतीकरांची सेवा करण्याची मला संधी देताल, एवढीच माझी बारामतीकरांना हात जोडून विनंती आहे.